फलंदाज ऋतिक ही जोडगोळी येतं मैदानात सजले सलामीवीर म्हणून काम करण्यासाठी आणि पहिल्या षटकाला जी सुरुवात साहिल जे अर्थातच भावसे संघाकडून श्री गणेश भावसे संघाकडून प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी सज्जलेत. पॉवर प्लेचं षटकातला पहिला चेंडू राईट आर्म वरती राऊंड विकेट मारा आणि पहिला चेंडू अगदी यॉर्कर टाईपचा टाकण्याचा प्रयत्न केला. निश्चित पहिल्या चेंडूला अगदी सन्मानपूर्वक खेळून काढलाय ते ऑन साईडला ड्राईव्ह करताना आणि लगेचच एक धावेने सुरुवात होती. खातं उघडताना संघाचं एक धाव फलकावर तर हितेश याने पण देखील खातं वैयक्तिक उघडलंय. त्यानंतर ऋतिक सामना करतील या षटकातील पुढच्या चेंडूचा. निश्चितच आज पण पाहते या स्पर्धेला सुरुवात झाली. स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्मृती चषक जी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील परंपरागत स्पर्धा सुरू झाली आणि पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघाला होता नॉनस्टॉप शॉट थर्डमॅनला की ज्यावर एक धाव तर जरूर येते. दोन्ही फलंदाजी प्रत्येकी एक एक धाव घेताना खातं उघडल्यात आपले वैयक्तिक खाते आणि पहिल्या दोन चेंडू इथे खेळ संपतोय. पॉवर प्लेमधून जी पॉवर प्लेचं षटक असतं खऱ्या अर्थाने एक चांगलीपैकी बॅटिंग करावी या दृष्टीने आणि याचा फायदा मात्र गोलंदाजी पहिल्या दोन चेंडूत घेताना चांगली गोलंदाजी केली आहे कारण मोठा फटका मारू दिलाय. साहिल यांची एक चांगलीशी सुरुवात ती आपल्या संघासाठी आपण पाहतोय. मैदानातून भावसे संघाला सुरुवात देत आहेत जे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज भावसे संघाचे साहिल आणि पुढचा चेंडू यायचा अगदी अलग कार्पेट अगदी जमीन लगत मारलेला फटका स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतात परंतु तोपर्यंत एक सिंगल धाव. अशा प्रकारे पाहिलं तर 3 चेंडू संपले गेले. 3 चेंडूवर एक एक धाव आली आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या पोहोचले 3 वर. बिनबाद 3 धावाची सुरुवात आपण पाहतो. आज 16 संघांचा सहभाग आहे. आज इथल्या विभागातील अनेक नामचीन संघ पाहायला मिळतात या स्पर्धेमधून. भगवा कर्नाटकामध्ये स्वर्गीय आनंद दिघे स्मृती चषकामध्ये अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान यांचं सुंदरचं आयोजन आणि याचा पहिला दिवस या स्पर्धेचा. तर पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू हवेचा फटकवण्याचा प्रयत्न आला. चेंडू हवे जास्त उंच येतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र विकेटवर चुकी होणार नाही तर सरळ नौक्या खेळूचा आपण संघ पाहतोय सध्या मैदानात बॅटिंग करत असताना तानसा बी संघ आणि पहिला विकेट त्यांनी गमावला आपल्या संघाचा. तर पहिल्याच षटकात चांगलंसं यश संपादन केलंय ते साहिल यांनी. चौथ्या चेंडूवर धावसंख्या पाहिली तर 3 धावा 1 गडी बाद. निश्चित चांगलं मैदान म्हणावं गेलं कारण अनेक स्पर्धा या मैदानातून होत असतात आणि या परिसरातली सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख नेहमी होतो ती भगवा कर्नाटक स्पर्धा. तर एक सुसज्ज मैदान सुसज्ज आयोजन आणि खरोखर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने छान लागलेत पहिल्या दिवशी कारण या स्पर्धेचं देखील कोण गटामध्ये विभागणी पाहतोय. आजचा पहिला दिवस इथल्या परिसरातली संघांसाठी उद्याचा मात्र असेल आमंत्रित संघासाठी. परवा देखील आमंत्रित संघ असतील आणि त्यानंतर मात्र पुढचे 2 दिवस हे WCच्या अंतर्गत वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ असतील त्यांना सहभागी करून घेतले स्पर्धेतून. असे 5 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहोत. 5 दिवसामध्ये 5 बक्षीस सुद्धा आहेत आणि इथे मात्र पुढचा चेंडू थोडासा गती कमी ठेवली होती आणि चेंडू अगदी ज्या पद्धतीने एसटी मागे नेलं डॉट स्वरूपात चांगली गोलंदाजी बनवला गेला. गोलंदाज मात्र आपला अनुभवाचा वापर करताय चांगल्या बुद्धिमत्तेचा वापर करताना 5 चेंडू संपवलेत षटकामधले. पहिल्या 3 चेंडू 3 धावाल्यानंतर पुढच्या मात्र 2 चेंडू डॉट आणि एक विकेट सुद्धा घेतली गेली आणि अशा प्रकारे षटकातला एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल जे गोलंदाजी मार्कवर आपण होतोय त्यांचे स्वतः कॅप्टन देखील त्यांना एक चांगल्यापैकी साथ देताना आपण पाहतोय. सर्व खेळाडू देखील त्यांना चांगल्यापैकी टीम मिटिंग पाहिली असेल आणि त्यानंतर चांगली सहकार्य लाभत आहे. आणि पुढचा चेंडू इथे बेस्ट टायमिंग झाला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताना हा झेल आणखी एक विकेटचं पतन आणि फलंदाज बाद होताना संघाचं इथे षटक संपलं. ते पहिलं या पहिल्या षटकात 2 फलंदाज गारद झालेत बाद झालेत आणि संघ अडचणीत पोहोचला. 3 धावा फलकावर आणि 2 गडी. आपल्याला वेळ घालवायचा नाही जास्त. 8 सामने सुरुवातीला खेळायचे आपल्याला आजच्या पहिल्याच राऊंडमध्ये आणि त्यातील हा पहिला एकंदरीत पहिला तर 5 सामना सुरू झाला नुकताच आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज आले मैदानातून. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर तानसा बी संघाची धावसंख्या पोहोचली होती फलकावर ती बरोबर 3 धावा आणि 2 गडी बाद. त्यानंतर नवीन बॅटर आलेत मैदानात ते प्रणय परंतु त्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आलेत नवीन गोलंदाज भावसे संघाकडून श्री गणेश भावसे संघाकडून ते सूरज ज्यांना मात्र चेंडू सोपवलं त्याच्या हाती. आता सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीला. प्रत्येक गोलंदाज एकच षटक टाकायचं आहे. 3 षटकासाठी 3 गोलंदाज वापरायचे. हा स्पर्धेतून आपण पाहतोय जो नियम असेल तरी पण जर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावा. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सूरज मात्र एक उंची कमी असलेले फलंदाज आपण पाहतोय समोरच्या बाजूने ते हितेश जे आतापर्यंत खेळत आहेत 2 धावांवर संघासाठी
आघाडीचे वीर आणि प्रथमच इथे सामना करतील सूरज यांच्या गोलंदाजीला तोंड देताना मात्र षटकातला पहिला चेंडू. तर अगदी चांगली फिल्डिंग सजवली जाते कारण पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलं आहे आणि त्यानंतर या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू सूरज यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. इथे मात्र अगदी चेंडू चांगल्यापैकी पाहिल्यानंतर फटकवला जातो गोलंदाजीच्या डोक्यावरून पाठीमागे आणि दरम्यान चेंडू अडवला होतो मिड विकेट मिड ऑन साईडला आणि ज्या दरम्यान फलंदाज एक धाव जरूर घेत आहेत या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आतापर्यंत सिंगल धावा आल्यात मोठा फटका कुठलाही मारू दिला नाही आणि निश्चितच चांगली तयारी इथे पाहायला मिळते. सध्या तिसरी गणेश भावचे सगळ्याकडून कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून चुका होणार याची काळजी घेत आहेत. चांगल्यापैकी प्लॅनिंग करून आलेत मैदानामध्ये आणि निश्चितच आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांची राहिली या सामन्यातली कारण साहिल यांनी पहिले षटक खूप चांगला हाताळताना 3 धावा देताना 2 गडी बाद केले. त्यानंतर या षटकात सूरज देखील एक चांगली सुरुवात करतायत आणि षटकातला आता पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला अगदी पूर्णपणे अगदी परफ्यूम डिलिव्हरी मिळवण्यानं स्वीट सॉंग आला कारण चेंडू अगदी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेला असं आपण म्हणावं लागेल आणि त्यामुळे एक आणखी चेंडू समाप्त होते. षटकामधून 2 चेंडूचा इथे खेळ संपला गेला तो सूरज यांच्या आणि चांगल्यापैकी या गोलंदाजीला त्यांनी ओळखलं या खेळपट्टीवर कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे हे त्यांनी लवकर ओळखलं आणि त्यामुळे त्याच अनुसरून गोलंदाजी होतीये ती या षटकातली आणि त्यामुळे 2 चेंडू संपल्यानंतर षटकातला आता तिसरा चेंडू. इथे मात्र चेंडू पाहिल्यानंतर चेंडूला थोडासा फटकला पडतो फटक्यामध्ये थोडीशी नजाकत नव्हती. चेंडू मात्र जरूर गेला तो शॉर्ट मिड विकेटला आणि त्या दरम्यान सहजतेने 2 धावा आल्यात धाव फलकावर. तर या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचते 3 धाव फलकावर परत 6 धावा 2 गडी बाद होताना निश्चितच चांगली गोलंदाजी पण पाहते कारण विकेटवर चांगल्यापैकी गोलंदाजी होत असताना आपण पाहिलं असेल फिल्डिंग देखील साथ देताना 3 धावा धावल्या गेल्या स्कोअर आपण लक्षात घ्या 3 धावा पळून काढल्या गेल्या आणि त्यामुळे बदल होताना धावसंख्या पोहोचली ती 7 या अंकावर 7. तर निश्चितच चांगल्यापैकी मात्र ही स्पर्धा पण पाहते चांगल्यापैकी कव्हरेज केली जाते सावली क्रिएशनच्या माध्यमातून. अनेक स्पर्धा आपण पाहत असतो सध्या लाईव्ह होत असतात आणि दरम्यान या षटकातला आता चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सूरज ज्यांचा आपण जो मारा पाहतोय उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना षटकातून पुढचा चेंडू थोडंसं तिरकस मारा आपण पाहिला असेल धावत असताना त्याचा जो स्टान्स आहे आणि त्यानंतर मात्र पंचांना पार करत हा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू लागते थोडासा हलका हाताने स्मॅश जमिनीत मारला फटका निघतोय तो ऑन साईडला ड्राईव्ह करताना तिथे शतक बॅकअप करतायत पाठीमागून तोपर्यंत यावेळेस एकच धाव येते एकच धाव समाधान व्यक्त करावं लागतंय आणि एक धाव घेत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. प्रत्येकी सिंगल धाव आतापर्यंत आपण पाहिलं असेल कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही किंवा मोठे फटके मारण्यात आतापर्यंत यश आलं नाही असंच म्हणावं लागेल फलंदाजांना कारण हितेश तिथे खेळत आहेत दुसऱ्या बाजूला प्रणव खेळत आहेत आणि 2 फलंदाज मैदानात असताना मात्र संघाला ज्या ओघ धावांचा जो खरं मोठी धावसंख्या उभी करायची जर आपल्याला असेल तर मोठी फटके सुद्धा मारावे लागतील. सिंगल डबल घेऊन चालणार कारण फॉर्मॅट छोटा आहे 3 षटकाचा हा खेळ आपल्याला या 3 षटकात आपल्याला सर्वात चांगली कामगिरी करून द्यायची असते आणि त्यामुळे वेळ कमी असतो. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा स्टंपवर असलेल्या चेंडूला पुन्हा एकदा जमिनीत मारलेला फटका तिथे ऑफसाईडला चेंडू अडवला होतो तोपर्यंत फलंदाज जोखीम घेतात यावेळेस आणि आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले तर 2 धावा घेताना या 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वर म्हणजे डबल फिगरमध्ये जाताना धावसंख्या 10 आणि 2 गडी बाद असं आपण सामना पाहतोय तो तानसा वर्सेस भावसे अशी या 2 संघांमध्ये लढत आहे सध्या आणि बरोबर वेळाचं महत्त्व ठेवून हे दोन्ही गोलंदाजी केली आहे. मात्र नक्कीच संधी दिली फलंदाज फटकवण्याची आणि चेंडू मात्र अगदी उडीत हवेत मारून चेंडू थांबवला जातो तो डीपला आणि निश्चितच कौतुक करावं गेलं त्या क्षेत्ररक्षकाचं की जो चौकार निघाला असता तो मात्र रूपांतर केवळ एका धावेमध्ये आला आणि षटक देखील संपलं गेलं. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकं संपत असताना धावसंख्या 5.5च्या गतीने आतापर्यंत 11 धावा लागल्या फलकावर. निश्चितच धावगती कुठेतरी मंदावली गेली असं म्हणता येईल. SR स्पोर्ट्स तानसा संघाने प्रथम जे धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा त्यात तेवढंच यांना यश आलं नाही कारण मोठे फटके अजून मारले गेले नाहीत आणि त्यामुळे हे त्यांचं अपयश लपलेला परंतु श्री गणेश भावसे संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 षटकात त्यांच्या दोन्ही गोलंदाजी अतिशय बेहतरीन गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात साहिल यांनी फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद केले परंतु या षटकाचा विचार जर केला तर या षटकात देखील अप्रतिम मारा झाला आहे आणि षटक संपवले ते 2. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिला लगेच दुसऱ्या षटकात आपल्या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला इथे आमंत्रित करायचं आहे आपण परंतु यानंतर जो सामना असेल तो तुषार स्पोर्ट्स भावसे आणि सावरखांड दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. या पुढचा सामना सावरखांड वर्सेस तुषार स्पोर्ट्स भावसे. तर अंतिम षटकाला आता सुरुवात
सध्या आपण पाहतोय प्रणय आणि त्यांना साथ देणारे त्यांचे दुसरे सहकारी जे हितेश सध्या मैदानात खेळत आहेत. निश्चितच एक चांगल्यापैकी डाव सांभाळण्याचा प्रयत्न ते करत आहेत, कारण सुरुवातीला 2 विकेट लवकर गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी आतापर्यंत धावसंख्या पुढे नेली, परंतु या फटक्यामध्ये आता मोठे फटके मारायचे अंतिम षटकाचा खेळ आता चालू आहे, सध्या सुरू होतोय. तर अजय पहिला चेंडू फटकावण्याचा निश्चित प्रयत्न केला होता, चेंडूने गती थोडीशी कमी ठेवली त्यांनी, यष्टिरक्षक थोडीशी अपील करत होते पंचांकडे. निश्चित पंचांनी त्याकडे दादकडे लक्ष दिलं नाही आणि निश्चितच एक चांगला चेंडूची समाप्ती होते ती या षटकातील पहिल्या चेंडूची. अजय यांचं जे षटक सुरू झालं होतं, तिसरं षटक अंतिम षटक. तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूत मोठे 2-3 फटके जर मारले तर धावसंख्येला निश्चितच आकार येऊ शकेल, परंतु सध्या तर चित्र तसं दिसत नाही आहे आणि फलंदाजांच्या फटके मारण्याच्या नादात परत मात्र अजून त्यांना अंदाज आला नाही या खेळपट्टीवर चेंडू जो येतोय आपल्याकडे ते बॅटवर व्यवस्थित घेता आले, तेच कारण म्हणावं लागेल. तर अशा परिस्थितीत बघूयात पुढचे 5 चेंडू जे राहिले त्या 5 चेंडूत किती धावा पुढे जातात संघासाठी. तर अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे मात्र अखुट्ट्या पुन्हा एकदा चेंडू होता, पण तेवढंच क्षेत्ररक्षक 2 क्षेत्राच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे, त्या गॅपचा यावेळेस फायदा मिळाला आणि चेंडूला मात्र सीमे पार केले ते चौकार. तर अशा वेळेस निश्चितच धावसंख्येला थोडंसं आकार आपण पाहिला असेल, नुकताच जो चौकारला सांगायला आवश्यकता आहे अशा प्रकारच्या फटकेची आता अंतिम षटकामध्ये, कारण हाणामारीचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि त्यात फटकेबाजी होणं गरजेचं राहील. परंतु इथे मात्र थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतो असं पंचांनी ओळखलं आणि लगेच त्यामागचा इशारा दिला तो वाईडचा. इट इज अ वाईड. या वाईडनेच धावसंख्येमध्ये देखील बदल होताना धावसंख्या पोहोचते आहे ती 16 वर 16. 2 बाद 16 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यात सुरुवातीला, ते ऋतिक आणि तेजस यांना मात्र मैदानात सोडावं लागलं होतं. त्यानंतर हितेश आणि प्रणय ही जोडगोळी मैदानात सध्या खेळतीये ती SR स्पोर्ट्स तानसा बी संघाची. तर तानसाने देखील त्या परिसराला एक चांगला दादा संघ म्हणून ओळखला जातो, त्यांचे जेव्हा अव्वल खेळाडू असतात त्या मैदानामध्ये तेव्हा. परंतु हा मात्र नवख्या खेळूचा हा संघ सध्या आपण पाहतोय, परंतु दरम्यानल्या चांगली कामगिरी त्यांची देखील होण्याचा प्रयत्न होतोय. या दरम्यान निश्चितच 2 धावा जोडल्या गेल्या या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती आता मात्र 18 धावा. 3 चेंडूचा इथे खेळ संपतो या षटकातला. अंतिम षटकामधून अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खरोखर चांगला प्लॅनिंग घेऊन मैदानात उतरला जातो श्री गणेश भावसे संघ. तर भावसा संघ देखील आपण पाहतो गेले कित्येक वर्ष या स्पर्धेत सहभाग असतो, परंतु चांगला कामगिरी त्यांची देखील होत असते. आणि याचा थोडासा लोअर फुलटॉस पडतो, या फुलटॉसवर चांगल्यापैकी फटकवला जातो, चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला आहे की जिथे शतरक्षक चेंडू फेक करत आहे तोपर्यंत फलंदाजांनी लगेचच इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, म्हणजे दुसरी धाव घेताना फलंदाज धावशीत बाद केला आहे आणि 1 धावेने धावसंख्या 19 परत. तिसरा फलंदाज माघारी परतोय संघाचा 3 गडी बाद 19 धावा. अंतिम षटक पाहतोय. नवीन बॅटर कुठला इथे असतील मैदानात येताना. तर आले ते विशाल. इथे आपण पाहिलं असेल सलामीचे जे फलंदाज होते हितेशची ते बाद झालेत आणि त्यांची जागा आता घेतील नवीन फलंदाज विशाल. तर प्रणयना साथ बघूया कशा प्रकारे देतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलेत, शेवटचे 2 चेंडू म्हणावे लागतील जे शिल्लक राहिलेत बॅटिंग करण्यासाठी ते तानसा बी संघाला. बघा टी शर्ट जर आपल्याकडे नसेल तर 2 धावांची पेनल्टी याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो तनिष हॅलो 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 हॅलो. तर निश्चितच आपण पाहतो की एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपला गेला. इथे अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहील. धावसंख्या पोहोचली तर पाहिली ते 20 वर 20 रन. 3 बाद 20 अशी सध्याची स्थिती आहे ती तानसा संघाची प्रथम बॅटिंग करताना आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो शिल्लक बॅटिंग करण्यासाठी. याच मात्र नाईस बॉलिंग पाहायला मिळते. लगेच षटक संपला आणि 3 षटकाचा खेळ संपत असताना इनिंग संपली गेली, म्हणजे पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपतोय आणि या पहिल्याच इनिंगमध्ये पाहिलं असेल तर धावसंख्या मर्यादित ठेवली गेली. धाव फलकावरती 20 धावा. 21 धावा करून सामना तो जिंकायचा आहे.
तर येणारे 18 चेंडू असतील, 18 चेंडूमध्ये 21 धावा करून सामना जिंकून बाजी मारायची ती भावसे श्री गणेश संघाला. तर यानंतर लगेचच टॉससाठी आपण बोलवते तुषार स्पोर्ट्स भावसे आणि सावर खांड या दोन्ही कॅप्टनने कृपया आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये. तर पेनल्टी 2 धावांची पकडली तर निश्चितच नाही, आपले लोकल संघ आहेत तर त्यामुळे नवीन संघासाठी आपण थोडीशी संधी देतोय आयोजकांच्या मार्फत. आज तेवढेसे कडक तो नियम अंमलात आणला जाईल, परंतु उद्यापासून मात्र नक्कीच आणला जाईल, कारण आपण इथले लोकल क्रिकेट खेळू पाहतोय आणि त्यामुळे आपण ते सहकार्य द्या प्रत्येकाला ही विनंती. तर एकंदरीत पाहतोय 21 धावांचं लक्ष आहे, 21 रन टू विन दिस मॅच. आणि चला आपण लगेच टॉस साठी या भावसे संघ आणि सावर खांड तुषार स्पोर्ट्स भावसे. आता बॅटिंगला आता श्री गणेश भावसे त्याला सांग तो काम करेल. तर नक्कीच आपण पाहते आपण थोडंसं सहकार्य दिलं पाहिजे या स्पर्धेमध्ये. म्हणजे अनेक नियम लावले गेले, त्या नियम काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने मात्र आपण सहकार्य द्या. तर यानंतर जो सामना आपण पाहणार 6वा सामना असेल आजच्या दिवसातला, पहिल्या फेरीतला, तो तुषार स्पोर्ट्स भावसे आणि सावर खांड. त्या अगोदर आपल्याला बॅटिंगला लगेच 2 फलंदाज उतरवायचा, लगेच जास्त वेळ न घालवता फिल्डिंग आपली सजवा. तानसा बी संघ तुम्हाला सुद्धा मी 15 मिनिटाचा अवधी दिला, या 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं उरकायची आहेत. तर विवेक आणि अजय आपण पाहतोय 2 फलंदाज, जे स्टार आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानात जाताना चे लक्ष घेऊन आणि भावसे संघ एक नवोदित संघ आहे सर, आणि सॉरी तानसे संघ नवोदित संघ आहे. आणि तानसे संघाचं खेळाडूवृत्ती जर बघितली आपण, जर्सी परिधान केलेली आहे आणि भावसे संघाने त्यांना सपोर्ट केलेला आहे. खरोखर जर्सी जर बघितलं आपण तर किट बघताना जी पॅनल्टी 2 धावांची ते ॲक्सेप्ट सुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या केलेली नाही आहे, जी ॲक्सेप्ट करावी लागत होती त्यांनी मात्र मोठं मन केलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या स्पोर्ट्समनशिपबद्दल त्यांना मात्र ग्रँड सॅल्यूट असेल. वेल डन. तर नक्कीच भावसे संघाचं त्यासाठी कौतुक करावं लागेल. पण त्याच्या आता बघूया त्यांना विजयासाठी लक्ष असेल ते 21 धावांचं आणि सलमीचे दोन्ही फलंदाज मैदानात तयार झाले सुरुवात करण्यासाठी. तर 18 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकाला जर विचार केला तर 7च्या गती धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामधून, आणि ती कामगिरी तेवढीशी कठीण नसेल, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चित असते आपण बघतोय. आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीने सुरुवात केली खूप चांगल्यापैकी, मात्र चेंडू बघितला थोडंसं बॅकफुटला गेला आणि चेंडूला अगदी चांगल्यापैकी बॅकवर्ड पॉईंट रिजनला चेंडू खेळला गेलाय. त्यावर दरम्यान फलंदाज सहजतेने इथे सुरुवात करतायत. ती धाव घेत असताना ती एक सिंगलने सुरुवात होती, खातं उघडतायत अजय, आणि तो सामना करतील ते विवेक सारखा एक बलशाली फलंदाज, अगदी शरीरयष्टी मजबूत पाहायला मिळते. आणि डावकुरे हाताचा मला वाटतं हा फलंदाज असू शकेल, कारण त्यांचा स्टॅन जर पाहिला तर निश्चितच उजव्या हाताचा. मात्र तर विवेक जे सज्ज होत आहेत आपल्या बॅटिंग स्टान्सवर डावखुऱ्या बॅटिंगने, आणि त्यानंतर डावरी उजवी अशी पण कॉम्बिनेशन पाहतोय या दोन्ही फलंदाजांचं जर विशिष्ट पाहिलं तर. आणि सुरुवात होताना पुढचा चेंडू इथे मात्र आखून टेपायचा चेंडू, आणि ज्या पद्धतीने स्टान्स घेतला होता त्याचा अगदी पूर्ण तयारी उतरली होती. आणि पहिला चेंडूवर एक चांगला फटका अगदी त्याच्या दृष्टीने, हा जरी दुसरा चेंडू असला तरी पहिला त्यांचा खेळण्यासाठी पहिला चेंडू होता, आणि त्यावर एक अतिशय गगनचुंबी षटका ठोकत नेक इरादे स्पष्ट केले की आम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी करून सामना लवकर फिनिश करायचा आहे. कारण नौखा खेळूचा संघ समोर आपण असताना एक चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. पहिल्याच 2 चेंडूमध्येच 7 धावांनी, जसे खाती आपण सांगत होतो की प्रत्येक षटकामध्ये 7 धावा करायच्या आहेत, पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. आणि खणखणीत सुरुवात जी मिळते संघाला इथे श्री गणेश भावसे संघाला, जो भावसा संघ नेहमीच उजवा ठरतो. बऱ्याच टुर्नामेंटला आपण पाहिलं असेल, मी तर बऱ्याच त्यांच्या सामने पाहिले आहेत, आणि प्रेक्षक वर्ग देखील नेहमी त्यांचा खेळ पाहत असतो की एक चांगला दर्जेदार खेळाडूंचा संघ म्हणून या संघाचं नेहमीच कौतुक होतं.
तसाच भावसे संघ दुसरा देखील तुषार स्पोर्ट देखील तेवढ्याच मग ताकदीचा संघ आपल्याला पुढे पाहायला मिळेल पुढच्या सामन्यातून. तर दरम्यान पाहिलं तर 2 चेंडू संपल्यात आणि त्यानंतर कुठेतरी विचार आता करावा लागेल ऋतिक यांना की या षटकात आपल्याला चांगली गोळी करावी लागेल. अशी जर चेंडू टाकले तर फटके मागे होईल आणि पुढचा चेंडू देखील आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा तेच परिणाम आणि तीच दिशा. चेंडू मात्र यावेळेस निघतो तो फायनल गुण सीमेपार षटकार उत्तुंग लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात आणि धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचलेत पहिल्या 3 चेंडूमध्येच ती 13वर 13 3-13 असं म्हणता येईल पावरप्लेच्या षटकामध्ये आणि 13 धावा फलकावर आणि एक मजबूत आपल्या बाह्या मात्र सरसावल्यात कारण फलंदाज अगदी बाहुबली फलंदाज मी ज्याचा उल्लेख केला होता ते मात्र विवेक आपले अगदी ताबडतोब बल्लेबाजी करताना आपण पाहतोय 2 षटकार ठोकताना त्यांची चांगली सुरुवात संघाला मिळवून देत आहेत. बिनबाद 13 धावा 21 धावा करायच्या होत्या सुरुवातीला आपण पाहिलं असेल आणि पहिल्या 3 चेंडूमध्येच या सकाळ सुरुवात पाहायला मिळते ती भावसे संघाकडून. सामना अगदी कमी वेळात संपवावा या दृष्टी मात्र त्यांचे मला वाटतं विचार असतील त्यांचे डावपेच असतील आणि पुढचा चेंडू इथे मात्र कमबॅक मग लगेच गोलत करतात कारण चेंडू थोडासा हळूहळू टाकला गेला आणि थोडीशी गती मात्र कमी करताना पाहिजे चेंडू ऑफस्टिकला ठेवला होता आणि त्यावेळेस नक्कीच गोलंदाजाचं देखील हे कौतुक करावं लागेल कारण कमबॅक करणं थोडंसं सोपं नसतं गोलंदाज अशा वेळेस 2 षटकार ठोकल्यानंतर मानसिक दबाव असतो तो मानसिक दबाव कुठेतरी थोडंसं कमी केला आणि परिणामस्वरूप एक चांगला चेंडू संपवता टाकलाय. या षटकातून 4 चेंडूचा खेळ संपला गेला षटकातला 5वा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा तीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्यानंतर पुढचे 2 चेंडू डॉट स्वरूपात हाताळताना एक चांगली गोलंदाजी ती या षटकात ऋतिक यांची आणि पाहता पाहता इथे 5 चेंडू संपले गेले त्या षटकातले. तर अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे परंतु धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्येला अगदी आकार चांगल्यापैकी आलाय. पहिल्या तर 13 धावा ज्या 5 चेंडू झाल्या त्यानंतर षटकातला अंतिम चेंडूचा खेळ इथे मात्र चेंडू जाऊ दिला तिकडे यष्टीरक्षक देखील सगळे चेंडूवर आता हा चेंडू नॉन स्टॉप निघतोय आणि बहुधा हा चेंडू सीमा रेषा ओलांडताना पण पाहायचा पंचाचा वाईटचा इशारा म्हणजे 5 धावा पंचक लागलाय. क्रिकेटमध्ये अशा पंचक नसतं परंतु इथे मात्र 5 धावा आल्यात लगेचच या चेंडूवर आणि 5 धावांनी संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचलेली धावफलकावर टॉस साठी यायचे बोट टीम ते 18 धावा. आता केवळ 3 धावांची गरज आहे. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तुषार स्पोर्ट भावसे अँड सावर खान तुषार स्पोर्ट भावसे टीम कॅप्टन प्लीज वेलकम. तर नक्की तुषार स्पोर्ट भावसे हे नाव तुषार स्पोर्ट भावसे तुषारचं नाव देऊन टीम मात्र या ठिकाणी बघायला मिळते भावसे टीम आणि खेळ खलास आणि तुषार या खेळाडूची आठवण मात्र उजाळा पुन्हा एकदा या ठिकाणी या टीम हे खेळाडू घडण्याचं काम खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं काम तुषार करायचे. तुषार स्पोर्ट भावसे विरुद्ध सावरखान या सामन्याची आपण नाणेफेक करत या ठिकाणी आहोत. तर या सामन्यातला सामनावीर विवेक आपण यायचं लगेच 3 षटकार जे ठोकले अतिशय जबरदस्त धुवाधार फलंदाजी प्रेक्षकांच्या अगदी नजरेत त्याचं पारणं फेडणारे हे फटके आपण पाहिल्याने सामना अगदी फिनिश करून टाकला. नक्कीच या मॅच मध्ये टॉस झालेला आहे. होणारी मॅच तुषार स्पोर्ट भावसे टीमनं टॉस जिंकलेला आहे. आपण आयोजनाबद्दल सर्वप्रथम काय म्हणाल या मॅच मध्ये धर्मवीर प्रतिष्ठानची भव्य धर्मवीर चषक आनंदिके साहेबांची आठवण आणि भगवा करंडक. आम्ही बऱ्याचशा मॅच बघत असतो पण जे आबिडघरचं आयोजन आहे ते एकदम जबरदस्त असतं आणि त्यांच्या नियमावलीनुसार सगळ्या सामने इथे चालू असतात. खूप चांगलं नियोजन आहे त्यांचं. आपण टॉस जिंकलेला आहात आणि तुषार एक चांगला खेळाडू होता. आंबेडकर टीममध्ये खेळायचा खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा असायचा. कोविड काळामध्ये तो हरपला गेला आणि त्याची आठवण म्हणून ही टीम आपण बनवतायत. तुम्हाला शुभेच्छा असतील. काय स्वीकारणार बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग घेतो. 3 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत रोखाल? विपक्ष सावरखान एक टफ टीम आहे.